मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये BJPचा महाराष्ट्रामध्ये झालेला सुपडा साफ प्रकाश आंबेडकरांना चांगलाच टोचताना दिसतोय। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर प्रकाश आंबेडकर अशी एकही संधी सोडत नाहीत की ज्या संधीच्या माध्यमातून त्यांना महाविकास आघाडीला टीका करता येणार नाही किंवा महाविकास आघाडीवर टीका करता येणार नाही, अशी एकही संधी ते सोडत नाहीत। महाविकास आघाडी कशा पद्धतीनं लोकांना मूर्ख बनवते हेच सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत। खरं तर लोक शहाणे आहेत। तुम्ही 2018 पासून लोकांना किती मूर्ख बनवत होते हे आता लोकांनी ओळखून ठेवलेलं आहे। BJP सत्तेवर नाही आली म्हणून तुमची जी धावपळ चालू आहे महाविकास आघाडीला बदनाम करण्याची किंवा राज्यातील विरोधी पक्षांना बदनाम करण्याची, ही धडपडसुद्धा आत्ता लोकांच्या लक्षात येत आहे। काही दिवसापूर्वीच, मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने अर्थात BJP सरकारने मराठा आरक्षण हा जो काही मुद्दा आहे हा महाराष्ट्रातील BJPवाल्यांना अर्थातच शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना अतिशय अवघड जात असल्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबतीला घेऊन हा मुद्दा लढण्याचा कार्यक्रम आता सुरू केलेला आहे। ज्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची आजची जर टीका आपण पाहिली तर ती टीका अतिशय गंभीर घेण्यासारखी आहे की त्यांना खरंच BJPचा पराभव पचवता येतोय का। आजच्या पोस्टमध्ये ते म्हणतात की महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, तर या 3 पक्षांच्या उमेदवारांचं क्रॉस वोटिंग झालं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि यांचा चेहरा उघडा पडला। अर्थात हे संविधान वाचवण्यासाठी काम करत नाहीत हे प्रकाश आंबेडकरांना दाखवायचे। मुळात मी प्रकाश आंबेडकरांना हे सांगू इच्छितो, भारताचे लोक अजूनही इतके कमजोर आणि मूर्ख झालेले नाहीत की ते भारताच्या राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी अजूनही सक्षम आहेत। तुमचा पराभव जो झाला तो संविधान वाचवण्यासाठी त्यांनी तुमचा पराजय केला नाही किंवा ते महाविकास आघाडीच्या संविधान वाचवण्याच्या भूमिकेच्या समर्थनात जाऊन सुद्धा त्यांनी BJP आणि वंचितचा सुपडा साफ केला नाही, तर त्यांना BJP सत्तेमध्ये नको होती आणि BJPला जर सत्तेमध्ये आणायचं नसेल किंवा BJPला जर सत्तेमध्ये येऊ द्यायचं नसेल किंवा BJPचे मेजॉरिटी मेंबर ऑफ पार्लमेंट जर पार्लमेंटमध्ये जाऊ द्यायचे नसतील तर त्यांच्याकडं सर्वात मोठा पर्याय होता तो म्हणजे फक्त BJPला मतदान न करून हे होणार नाही, तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सुद्धा मतदान न करणे हा मार्ग त्यांनी अवलंबला आणि त्यात ते यशस्वी झाले। मुळात याचा दोष तुम्ही काँग्रेसला द्या किंवा अन्य कोणाला द्या किंवा त्यांनी संविधान वाचवण्याचं तुंतुनं वाजवलं असं जरी म्हणलं तरी मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की त्यांना संविधान वाचवण्यापेक्षा BJPच्या 400 पारचा जो नारा आहे तो रोखायचा होता आणि तो नारा रोखण्यासाठी जे लोक BJPच्या समर्थनात काम करतात, जे लोक BJPला निवडून आणण्यासाठी काम करतात, जे लोक BJPच्या इशाऱ्यावर नाचतात त्या लोकांना पाडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे। त्यामुळं तुम्ही कितीही जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ही महाविकास आघाडी संविधानाच्या बचावासाठी काम करत नाही असं पटवून सांगण्याचा प्रयत्न जरी केलात तुम्ही लोकांना, तरीही लोकांना आता हे कळून चुकलं आहे की BJP प्लस वंचित बहुजन आघाडी = फडणवीस सरकार है ना। BJP प्लस वंचित बहुजन आघाडी = फडणवीस सरकार। त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये येणाऱ्या सुद्धा
फडणवीसांना पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री बनवू द्यायचा नाही. त्यामुळं तुम्ही कितीही महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये त्यांना शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला, कितीही जागृत करण्याचा प्रयत्न केला, तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला झिरोच मिळणार आहे, त्यात दुमत नाही.